स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करीत नाही। श्रोतेहो, हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदले जातात। शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या राष्ट्राचे होते। आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराच भागात हिंदू साम्राज्य स्थापन केले। तसेच रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवरायांनी उभे केले। चला तर ऐकूया अशा थोर पराक्रमी शिवरायांची गाथा। शिवरायांचा जन्म 1630 साली पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर जिजाबाईंच्या पोटी जन्म झाला। गडाची देवता शिवाई देवी असल्याने महाराजांचे शिवाजी असे नामकरण करण्यात आले। शिवाजी महाराजांना घडवण्याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या मातेला म्हणजेच जिजाबाईंना जाते। पहिला गुरुही त्यांची आईच होत्या। शिवाजी राजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले। हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली। युद्ध अभ्यास आणि रणनीतीत तसेच राज्यकारभार यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून तर परकीय सत्तेविरुद्ध लढा देण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले। जिजाबाईंनी बालशिवरायांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या। रामकृष्ण शूरवीरांच्या कथा हा तर त्यांच्या संस्काराचा अविभाज्य भागच होता। शिवाय तलवारबाजी घोडस्वारीचे शिक्षण सुरूच होते। आदिलशहाच्या सेनेत शहाजीराजे भोसले उच्च पदावर कार्यरत होते। शहाजीराजांनी नेमलेले पुणे जहागिरीचे कारभारी दादोजी कोंडदेव यांना बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी देऊन त्यास युद्धकला व राजनीती शास्त्राचे शिक्षण दिले। स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेतील मार्गदर्शक या नात्याने दादोजी कोंडदेव यांची भूमिका महत्त्वाची होती। महाराज म्हणजे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू असे श्रीमंत योगी रयतेचा हा राजा, जाणता राजा ज्या शतकात जन्माला आला त्याच दरम्यान संपूर्ण भारतावर मुघलांचे अधिपत्य होते। उत्तरेला शहाजान, विजापूरला मोहम्मद आदिलशहा आणि गोलकोंड्याला सुलतान अब्दुल्ला कुतुबशहा यांचे शासन होते। समुद्र किनारे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते। हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याकरता किल्ल्यांचे काय महत्त्व आहे याची शिवबाला नेमकी जाण असल्यामुळे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मुठभर मावळे घेऊन इसवी सन 1647 साली आदिलशहाच्या ताब्यात असलेला तोरणागड जिंकला आणि हिंदवी स्वराज्याचे विजयाचे तोरण त्यांनी बांधले। त्याच साली महाराजांनी कोंढाणा, चाकण आणि पुरंदर किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले। याशिवाय तोरणागडासमोरील मुरंबा देवीचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव राजगड असे ठेवले। याच राजगडावर शिवरायांचे पुत्र संभाजीराजे यांचा जन्म झाला होता। शिवाजी राजांच्या यशस्वी स्वारांना बिथरून शिवाजी राजांना आळा घालण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली। शिवाय 5000 सैन्याची फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले। शिवाजीराजांनी पुरंदर गडावर फत्तेखानाचा पराभव केला। बाजी पालसकर हे सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर गेले, मात्र सासवडजवळ झालेल्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला। शहाजीराजे आदिलशहाकडे बंदी असल्यामुळे जवळजवळ 7 वर्ष महाराजांनी आदिलशहावर थेट आक्रमण केले नाही। तो काळ त्यांनी सेनेचे संख्याबळ वाढवण्यात आणि इतरांसोबत संबंध दृढ करण्यावर खर्ची केला। इसवी सन 1656 साली शिवाजीराजांनी रायरीचा किल्ला सर केला। त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला। तसेच पश्चिम घाटातील आणि कोकणातील 40 किल्ल्यावर विजय मिळवला। आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले महाराज जिंकत असल्यामुळे 1659 साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडाच उचलला। तहाची बोलणीसाठी प्रतापगडच्या पायथ्याशी एका आलिशान शामियानात ही भेट ठरली। महाराजांना पाहताच अफजल खानाने गळाभेटी करता महाराजांना आमंत्रण दिले। गळाभेट होताच त्यांनी महाराजांना आपल्या कवेत धरले आणि वार करण्याच्या तयारीत असतानाच महाराजांनी तत्क्षणी त्याचा कपट ओळखून वाघनखाच्या साह्याने अफजल खानाचा कोथळाच बाहेर काढला। तसा तो जोराने ओरडला। सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजी राजांवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला। तो तत्पर जीवा महालाने स्वतःवर झेलला आणि महाराजांचे प्राण वाचवले। म्हणूनच म्हणतात ना,
होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफजल खानाच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जोहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. सिद्दी जोहरच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जोहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडाला वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. सिद्धीचा वेढा उठण्याचे लक्षण काही दिसेना म्हणून शिवाजी महाराजांनी विशाळगडावर कूच केली. काही अंतरावर असलेल्या घोडखिंडीत सिद्दी जोहरच्या सैन्याने महाराजांच्या सैन्यास गाठले. त्यावेळेस बाजीप्रभूंनी महाराजांना विशाळगडावर जाण्याची विनंती केली. बाजीप्रभूंनी घोडखिंडीत सैन्याला रोखून ठेवले. 3 तोफे दागणे हा महाराजांचा विशाळगडावर पोहोचण्याचा संदेश होता. तसा तो महाराजांनी दिला. ज्या घोडखिंडीत बाजीप्रभू लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे ठेवले. मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग होता. औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा. तो दिल्ली येथे शासन करीत होता. औरंगजेबाने महाराजांच्या वाढत्या विस्ताराला वेसन घालण्यासाठी त्यांचा मामा शाहिस्ते खान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठवले. प्रचंड मोठे फौज घेऊन वाटेत येणाऱ्या प्रत्येक राज्याचा विध्वंस करत करत लाल महालात तळ ठोकून बसला. महाराजांनी लाल महालात शिरून खानाला संपवण्यासाठी एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेतला व ते शाहिस्ते खानाच्या महालात आले. खानाने आपला जीव वाचवण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याच्या ऐवजी त्याची 3 बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची नाचक्की झाली. ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. त्यावर उपाय म्हणून महाराजांनी आजच्या गुजरात शहरातील अतिशय श्रीमंत शहरामध्ये गणले जाणारे सुरत शहराची लूट करण्याचे ठरवले. शिवरायांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता तसेच मशिदी, चर्च या स्थानांवर हल्ला न चढवता ही लूट करण्यात आली होती. यात बक्कळ खजिना महाराजांनी हस्तगत केला होता. याचाच बदला म्हणून 1665 साली औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंग याला प्रचंड सैन्यासह महाराजांशी लढायास पाठवले. या युद्धात महाराजांना माघार घ्यावी लागली आणि पुरंदरेचा तह करावा लागला. या तहानुसार आपले 23 किल्ले आणि 4 लाख सुवर्ण मुद्रा नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागली. त्याचबरोबर महाराजांना आग्रा येथे पुत्र संभाजीसह औरंगजेबासमोर हजर राहण्याचे कबूल करावे लागले. मात्र दरबारात पोहोचल्यावर महाराजांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून त्यांचा अपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले व त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे करण्यात आली. महाराजांबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा होता. सुटकेसाठी महाराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडण्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठवण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पाहत, पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासणी देखील सोडली. या गोष्टीचा फायदा घेऊन शिवाजीराजे आणि संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसून तिथून निघण्यात यशस्वी झाले. 1671 ते 1674 या काळात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना परास्त करण्याचे बरेच प्रयत्न केले, पण तो पूर्णतः असफल ठरला. महाराजांनी युद्ध करत करत आपला बराच भाग मुघलांच्या ताब्यातून परत मिळवला. असे करतच महाराजांनी 100हून अधिक किल्ले हस्तगत केले आणि अखेर 6 जून 1674 साली शिवाजींच्या राज्याभिषेकाचा सोनेरी दिवस उजाडला. संपूर्ण रायगड सजवण्यात आले होते. 32 मानांचे सिंहासनाकडे जाताना शिवाजींचे हृदय हेलावले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि चटकन अनेक आठवणी त्यांच्या डोळ्यात तरळू लागल्या. त्यांना आठवू लागले त्या शूरवीरांचे शब्द, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आज एक बाजी मेला तरी अशी लाखो बाजी तयार होतील. राजे, तुम्ही विशाळगड गाठा. शिवा न्हावी, शिवा काशीत कितीही जन्माला येतील, परंतु रयतेचा शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही. राजे आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे, अशी वाक्य त्यांची हृदय हेलावत होती. शिवाजी राजे मदारी काकांना म्हणाले, काका, ज्यांच्यामुळे मला सिंहासन मिळाले आता तेच ते पाहायला राहिले नाही. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू? हे सिंहासन मला टोचेल. त्यावर मदारी काकांनी त्यांना धीर दिला आणि म्हणाले, रयतेच्या कल्याणासाठी
हिंदू स्वराज्यासाठी आणि वीर मावळ्यांच्या बलिदानासाठी या आसनाचा स्वीकार करावाच लागेल राजे. राजेंनी आपले अश्रू आवरले. गागा भट्ट यांनी हिंदू परंपरेनुसार अष्टप्रधान मंडळ आणि अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ज्याचा पुढे अख्ख्या भारतात विस्तार झाला. हे स्वराज्य स्थापन करून हिंदू संस्कृती अबाधित ठेवण्यात महाराजांचा मोलाचा वाटा आहे. छत्रपती महाराज केवळ शूर आणि युद्धनिपुणच नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक देखील होते. धर्माच्या नावाखाली त्यांनी कधीही पक्षपात केला नाही, कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. पुढे महाराजांची प्रकृती ढासळत गेली आणि 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात शौर्य, पराक्रम, शारीरिक क्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेले दिसतात. एक उत्तम राजा, एक उत्तम शासक, मराठा साम्राज्याचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयांच्या मनात घर करून आहेत. अशा थोर शिवरायांच्या महान गाथेला आमचे कोटी कोटी वंदन. श्रोतेहो, अशाच महान गाथा ऐकण्यासाठी गाथा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.